आज तसं मी जत आणि लातूर ह्या दौऱ्यावरती होतो। आमच्या खात्याचा कार्यक्रम होता पाशा पटेलच्या, तिथला तो शेतकऱ्यांना बक्षीस देणं गरजेचं होतं, त्यासाठी आम्ही गेलो होतो। अधिकाऱ्यांनी काम केलं म्हणून त्यांचं स्वागत करणं आणि अशा अनुषंगाने येताना बोलो तुळजाभवानीचं मंदिर रस्त्यावरती जाताना लागतंय, देवाला ढावळून जाणं बरोबर नाही आणि म्हणून करता आम्ही तुळजाभवानीचं दर्शन घेतलं। मागणं तर आहेच, ते तर मागणारच, ठीक आहे। आमचे कार्यकर्ते आम्ही सगळेच मागतोय, बघू आता तुळजाभवानी प्रसन्न होईल असं दिसतंय। पुजाऱ्यांनी आशीर्वाद देखील दिलाय आता? हो दिला, आशीर्वाद दिला। आता कामच करतोय ना आम्ही एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याच्यामुळे गोरगरिबांचे आशीर्वाद, संतांचे महंतांचे आशीर्वाद घेऊनच 4 वेळा लोकांनी निवडून दिलंय। साहेबांनी मंत्री पण केलंय, आता पालकमंत्रीचा तिढा पण कदाचित या 2 दिवसात सुटल असं वाटतंय। कृषी मंत्री दारात तिच्याकडे गारानं घातलंय, ती बघल काय असेल ते योग्य असेल ते करेल। तालुका प्रमुख इतर पदाधिकारी आहेत, येत्या या 4-5 दिवसात आम्ही त्यांचाही प्रवेश करू पाहतोय, ते येत आहेत आणि कदाचित या मंगळवारी 1-2 मोठे प्रवेश आहेत। 16 तारखेला काही लोकांचे प्रवेश आहेत आणि बरीचशी लोक की शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून, ह्या महायुतीच्या सरकारवरती विश्वास ठेवून आज आमच्याकडे येऊ पाहतात, त्यांचं आम्ही स्वागत करतो। धाराशिव जिल्ह्यातील काही नावं आहेत का? काही लोकांच्या मागे चर्चा देखील झाल्या होत्या? चर्चा ते मी आता नाही, कारण काय आलं, चुकीचं आणि खोटं सांगणं बरोबर वाटत नाही मला। जोपर्यंत खात्री आपल्याला पटत नाही तोपर्यंत काही गोष्टी बोलणं किंवा हवेत तीर मारणं हे आम्हाला योग्य वाटत नाही। कुठले? धाराशिव जिल्ह्यात देखील 2 आमदार आणि 1 खासदार आहे नाही, तिथले आमचे पालकमंत्री आता प्रताप सर नाईक आहे, ते त्यांच्याकडे बाजू सोपवलेलं आहे, ते जर काय करामत करतील तर ते करतील। निधी फक्त आमच्या महायुतीतल्या आमदारांनाच मिळणार आणि मी ते मुख्यमंत्र्यांना सांगणार की फक्त आमच्या आमदारांनाच निधी द्यायचा, महाविकास आघाडीच्या लोकांना द्यायचा नाही। ठीक आहे, आता जो सत्तेत आहे त्यांना असं वाटतं, जेव्हा आघाडीची सत्ता होती तेव्हा त्यांना कुठं निधी दिला होता? दिला नव्हता ना। त्याप्रमाणे आता आम्ही पण तो थोडासा हे राबू, परंतु त्यांचा आमदार निधी, खासदार निधी हा त्यांना तो मिळणार, तो वर्षाला जो काही निधी आहे तो मिळणार, ते कोण रोखू शकत नाही। ते कार्यक्रमात अशी घोषणा करणं योग्य आहे का? ते बरोबर नाही वाटत। तुम्हाला काही गोष्टी युक्तीने कराव्या लागतील, गनिमी काव्याने कराव्या लागतील। सगळ्याच गोष्टी ओपन करून सगळ्यांनाच आपण अंगावरती घेऊन त्याचा उपयोग नाही। काही गोष्टी अशा नीट करायच्या पण थेट करायच्या पण नीट करायच्या, आणि अशा अनुषंगाने ते आम्ही पाहू पुढं काय करायचं ते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।